द की इज इन नॉट स्पेंडिंग टाइम बट इन इन्व्हेस्टिंग इट. म्हणजे आपण ज्याला यशाची चावी म्हणतो, तर ती जी आहे तर ती आपल्या वेळेला खर्च करण्यामध्ये नसून वेळेला गुंतवण्यात आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या वेळेला योग्य ठिकाणी आणि योग्य कामांसाठी गुंतवत चला. 22 डिसेंबरच्या डेली क्विजमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. थोडंसं वेगळी सुरुवात करतो. याचं रिझन आहे की असं डिक्लेअर झालं आहे की महाराष्ट्रामध्ये नाईट कर्फ्यू लागणार आहे आणि ही एक स्टेज 1 असू शकते की भविष्यामध्ये आणखीन वेगवेगळी संकट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर म्हणून तुम्हाला सध्या जो वेळ मिळतोय त्याला तुमच्या डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष देण्यासाठी म्हणून इन्व्हेस्ट करा. वेळेचा सदुपयोग करणं खूप गरजेचं आहे. तर याच एका शुभेच्छासह आजच्या लेक्चरची आपण सुरुवात करू. पहिला क्वेश्चन आहे, हा लास्ट लेक्चरला होमवर्कसाठी दिलेला होता. इसवी सन 1800 मध्ये असैनिक अधिकाऱ्यांच्या शिक्षणासाठी फोर्ट विल्यम कॉलेज स्थापन करण्यात आले. त्यासंबंधी पुढील विधानांमधले असत्य विधाने निवडा. तर इथं असत्य विधान निवडायचे होते, मात्र इथं दिलेली पहिली तिन्ही विधानं ही सत्य आहेत. तर वरीलपैकी एकही नाही, म्हणजे एकही विधान असत्य नाहीये, सगळ्याच्या सगळी विधानं सत्य आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. इसवी सन 1800 मध्ये या कॉलेजची स्थापना ही वेलेस्लीने केली होती आणि हे एक असं कॉलेज आहे की जिथं असैनिक अधिकाऱ्यांना शिक्षण दिलं जायचं, मॉडर्न एज्युकेशनवरती भर असलेली, त्याचबरोबर भारतीयांच्या विविध भाषा आणि भारतीय संस्कृती तर याचा शिक्षण देणारी सुद्धा ही एक संस्था किंवा कॉलेज म्हणून फॉर्म करण्यात आलं. आणि मात्र 1802 मध्ये लगेच 2 वर्षानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या आदेशाने हे कॉलेज बंद सुद्धा करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर हे या कॉलेजची वैशिष्ट्य ही तुम्हाला माहिती असावीत. कुणाच्या अंतर्गत हे स्थापन झालं, तर वेलेस्लीच्या अंतर्गत. ठीक आहे, तर भरपूर जणांनी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर दिलं होतं. आता आपण लेक्चरमधल्या पहिल्या महत्त्वाच्या क्वेश्चनकडे येऊ. सस्टेनेबल माउंटेन डेव्हलपमेंट समिट ची 9वी आवृत्ती डॅश डॅश येथे आयोजित केली गेली. तर हे एक समिट झालेलं आहे, सस्टेनेबल माउंटेन डेव्हलपमेंट समिट, त्याला SMDS सुद्धा म्हटलं जातं. तर याची 9वी आवृत्ती ही देहरादूनला आयोजित करण्यात आली होती. उत्तराखंडमध्ये देहरादून या ठिकाणी 9th एडिशन याची आयोजित झाली होती. याचं आयोजन हे इंडियन माउंटेन इनिशिएटिव्ह IMI असं त्याला म्हटलं जातं. आणि देहरादूनच्या स्थायी विकास मंच उत्तरांचल तर यांच्या या संयुक्त विद्यमानातून 4 दिवसाची ही शिखर परिषद सस्टेनेबल माउंटेन डेव्हलपमेंट समिट ही आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, याची थीम इंटरेस्टिंग आहे आणि बऱ्यापैकी मोठी आहे, लक्षात राहू शकते. इमर्जिंग पाथवेज फॉर बिल्डिंग अ रिसायलेंट पोस्ट कोविड-19 माउंटेन इकॉनॉमी ॲडॅप्शन इनोव्हेशन अँड ॲक्सेलरेशन. ठीक आहे, तर पाठ करण्याचा प्रयत्न करा. एवढं पण इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त याच्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इंटरनॅशनल माउंटेन डे आपण कधी सेलिब्रेट करतो. तर इंटरनॅशनल माउंटेन डे हा आपण 11 डिसेंबरला सेलिब्रेट करतो. या शिखर परिषदेचा विषय काय होता, तर शिखर परिषदेत स्थलांतर, जलसुरक्षा, हवामानातील लवचिकता, कृषी क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण उपाय आणि हिमालयात आपत्ती जोखीम कमी करणे, तर या दृष्टिकोनातून चर्चा करण्यासाठी या समिटचं किंवा या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ठीक आहे, खास करून कोविड-19च्या नंतरची परिस्थिती कशी असणार आहे, माउंटेन क्षेत्रामधलं पर्यावरण, माउंटेन क्षेत्र हे कसं डेव्हलप करता येईल, इकॉनॉमीला कशी चालना देता येईल, तर यासाठीची एक समिट होती. ठीक आहे, आणि 11 डिसेंबरची थीम मात्र तुम्ही लक्षात ठेवा. 11 डिसेंबर म्हणजे इंटरनॅशनल माउंटेन डेला जी थीम होती ती म्हणजे माउंटेन बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, तर माउंटेन बायोडायव्हर्सिटी 11 डिसेंबरची थीम होती. पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या देशादरम्यान हल्दीबाडी चिलाहाटी रेल मार्ग पुन्हा कार्यरत झाला. तर कुठल्या 2 देशांमध्ये, म्हणजेच हे 2 ठिकाणं आहेत, हल्दीबाडी आणि चिलाहाटी. तर हा रेल्वे मार्ग पुन्हा कार्यरत करण्यात आला आहे किंवा कार्यरत झाला आहे. तर भारत आणि बांगलादेशच्या दरम्यानचा हा एक रेल्वे मार्ग आहे जो पुन्हा एकदा आता कार्यान्वित करण्यात आला. या रिलेटेड आपण ऑलरेडी एक सेपरेट लेक्चर सुद्धा घेतलेले आहे. लीना मॅमनी खूप डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन घेतली आहे, तर प्लीज तुम्ही ते नक्की बघा. मी फक्त त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे इथे तुम्हाला सांगतोय. 17 डिसेंबरला द्विपक्षीय शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना तर यांच्या हस्ते हल्दीबाडी आणि बांगलादेशमधलं चिलाहाटी. तर हल्दीबाडी कुठे आहे मग, भारतामध्ये. तर इथलच्या हा जो काही 2 शहरांना जोडणारा, 2 ठिकाणांना जोडणारा रेल्वे मार्ग जो होता तर तो उद्घाटन त्याचं करण्यात आलंय. तो आता पुन्हा एकदा सुरू होईल. भारत आणि बांगलादेशच्या दरम्यानची जी रेल कनेक्शन आहे किंवा रेल्वे नेटवर्क जे आहे तर ते ब्रिटिशांचीच देण आहे, कारण ब्रिटिशांनीच इथं पूर्ण रेल्वेचं डेव्हलपमेंट केलेलं आहे. 1947ला ज्यावेळेस फाळणी झाली आणि त्यावेळेसचा भारत आणि त्यावेळेसचा पूर्व पाकिस्तान
तर 1965 पर्यंत पूर्व पाकिस्तान होता, त्यानंतर आपण त्याला फोडून बांगलादेश केलेला आहे. ठीक आहे. तर या दरम्यान त्या काळातलं पूर्व पाकिस्तान आणि भारत यांच्या दरम्यान 7 रेल्वे कार्यरत होत्या आणि त्यापैकी आत्ता 4 कार्यरत आहेत. कोणत्या कोणत्या मग? एक आहे ती म्हणजे पेट्रापोल ते बेनापोल. आता बेनापोल बांगलादेशमधले ठिकाण आहे. पहिलं जे ठिकाण दिलं ते भारतातले, दुसरं असणार आहे बांगलादेशमधलं. ठीक आहे. गेडे ते दर्शना बांगलादेशमध्ये, गेडे भारतामध्ये. त्यानंतर सिंगाबाद ते रोहनपूर आणि राधिकापूर ते बिरोल. तर असे हे 4 रेल्वे मार्ग कार्यरत होते. तर हे तुम्ही मुद्दे लक्षात ठेवा. 1965 सालापर्यंत हल्दीबाडी ते चिलाहाटी मार्ग सुद्धा कार्यरत होता. मात्र 1965ला ज्यावेळेस युद्ध झालं होतं तर युद्धादरम्यान हल्दीबाडी ते चिलाहाटी हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला होता आणि त्यानंतरपासून याचं काही हा सुरूच नव्हता केला आणि फायनली हा 2020 मध्ये आता सुरू करण्यात आला आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, त्याविषयी योग्य विधाने ओळखा. अ विधान, तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज होता. आणि ब विधान, मोहम्मद आमिर गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. तर दोन्ही विधान योग्य आहेत. हा पाकिस्तानचा खेळाडू आहे. खरं तर हा बऱ्याचशा वेळेस कॉन्ट्रोवर्सीमध्ये आला होता. 2010 मध्ये त्याला स्पॉट फिक्सिंगचा त्याच्यावरती आरोप होता आणि 5 वर्षासाठी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुद्धा बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर तो 2015 मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला. त्यामुळे त्याचं करिअर पण काय असं फार मोठं नाही आहे. तो सगळ्यात पहिल्यांदा 2009 मध्ये खेळला होता. इंग्लंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि 2010 मध्ये लगेच असा स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडला. 2015 मध्ये नंतर आला. आतापर्यंत तो 30 कसोटी, 61 एकदिवसीय सामने आणि 50 T20 सामने खेळलेला आहे. ठीक आहे. आणि त्यांनी 30 कसोटींमध्ये जवळपास 119 विकेट घेतल्या, 61 एकदिवसीय म्हणजे ODIs मध्ये 81 विकेट आणि 50 T20 सामन्यांमध्ये 59 विकेट घेतलेल्या आहेत. ठीक आहे. कुठल्या देशाचा खेळाडू हे आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्काराविषयी योग्य विधाने ओळखा. तर यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्काराविषयी आपल्याला माहिती असायला पाहिजे. याआधी आपण चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार बघितलेला वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये दिला जातो. मात्र इथं यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार विचारलेला आहे. तर हा पुरस्कार रिसेंटली सुरू झाला आहे. आय थिंक 2017 मध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. तर इथं जे अविधान दिलं आहे की संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमने हा पुरस्कार घोषित केला. तर यस, करेक्ट आहे. UNEPचाच हा आणखीन एक कार्यक्रम आहे किंवा आणखीन एक पुरस्कार आहे. आणि ब, या पुरस्काराच्या 7 विजेत्यांमध्ये 2 भारतीय उद्योजक आहेत. तर भारतीय उद्योजक इथं 2 सांगितलेले आहेत, तर 2 नाही आहेत, तर एकच भारतीय उद्योजक आहे. तर फक्त अ विधान आपले योग्य आहे, ब विधान चुकीचं आहे. तर इथं जे आता या वर्षीच्या पुरस्काराचे एकूण 7 विजेते जे सांगितलेत ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. यामध्ये एक भारतीय आहे जो की फक्त 29 वर्षाचा आहे. आणि हा पुरस्कार कुणाला दिला जातो ते जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या अभिनव कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत पर्यावरणावरील आव्हानात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या 18 ते 30 वर्ष वय असलेल्याच व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. या पुरस्कारामध्ये विजेत्याला $10,000 अमेरिकन दिले जातात. आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकींमध्ये त्या विजेत्याला उपस्थित राहण्याची संधी सुद्धा मिळते. ठीक आहे. इथं बाकीच्या विजेत्यांची नावं तुम्हाला दिलेली आहेत. तुम्ही अगदी शांतपणे लेक्चर झाल्यानंतर PDF डाउनलोड करून वाचा. मी तुम्हाला एक्झामसाठी जे महत्त्वाचे आहेत, ज्यांच्याकडून आपण सुद्धा बरंचसं काही शिकू शकतो, त्या व्यक्तिमत्वाबद्दलच सांगतोय. ते म्हणजे विद्युत मोहन जे यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ ह्या पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांची एक संस्था आहे, त्यांनी 2018 मध्ये टेकाचार नावाची संस्था फॉर्म केलेली आहे. या संस्थेचं खूप इंटरेस्टिंग काम आहे. ही संस्था शेतकऱ्यांशी संदर्भात काम करते. जवळपास या संस्थेने आतापर्यंत 4,500 शेतकऱ्यांशी संपर्क साधलाय आणि जवळपास 3,000 टन काडी कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून इंधन कसं बनवता येईल, तर अशा प्रकारचं त्यांचं काम आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा, शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उत्पन्नासाठी म्हणून सुद्धा ही संस्था काम करते. जसं की शेतामधला काडी कचरा जो असतो तो जाळण्याऐवजी त्यापासून आपल्याला इंधन कसं बनवता येईल, तर हे ते करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतात. आणि यामार्फत पर्यावरणामध्ये होणारं प्रदूषण सुद्धा टाळलं जातं आणि टाकाऊ वस्तूपासून किंवा कचऱ्यांपासून आपल्याला इंधन सुद्धा बनवता येत आहे. तर त्यांनी अगदी स्वस्त पोर्टेबल असं बायोमास अपग्रेडिंग उपकरण तयार केलं आहे. तर यासाठी म्हणूनच त्यांना यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे. त्यांनी छोट्या आकाराच्या कमी किमतीचे कुठंही लावता येईल अशा प्रकारचं हे उपकरण तयार केलं आहे,
ज्या माध्यमातून शेतकरी काडी कचऱ्यांचा वापर करून इंधनामध्ये, खतामध्ये किंवा उपयुक्त अशा रसायनांमध्ये त्याचा वापर करू शकतात आणि याद्वारे शेतकऱ्यांचं उत्पन्न जवळपास 40% वाढलेलं सुद्धा आहे. ठीक आहे. तर 2030 पर्यंत टेकाचार ही संस्था जवळपास 30 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि यातून $4 अब्ज उत्पन्न सुद्धा शेतकऱ्यांना मिळवून देईल. तर अशी एक अपेक्षा UNEP कडून व्यक्त करण्यात आली. UNEP बद्दल सांगायचं झालं तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, जी 1972ला स्टॉकहोम ह्या ठिकाणी फॉर्म करण्यात आली होती. स्टॉकहोममध्ये त्याचं हेड ऑफिस आहे. स्टॉकहोम बद्दल मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. स्टॉकहोम म्हणलं की लगेच आपल्याला पुरस्कार आठवला पाहिजे. तिथं महत्त्वाचे असे नोबेल पुरस्कार दिले जातात. तर नोबेल पुरस्काराचे सगळे पुरस्कार, फक्त पीस प्राइज सोडून सगळे पुरस्कार हे स्टॉकहोम मधूनच दिले जातात. पीस प्राइज कुठून दिलं जातं? नोबेल पीस प्राइज तर ते ओस्लोमधून दिलं जातं, जे की नॉर्वेची कॅपिटल आहे. ठीक आहे. आपण ते पुन्हा एकदा नंतर कधीतरी रिवाइज करूयात. आता या UNEP बद्दल बघू. UNEPचं हेड ऑफिस नैरोबी या ठिकाणी आहे, केनियामध्ये. ठीक आहे. स्टॉकहोममध्ये त्याचं हेड ऑफिस नाही आहे. स्टॉकहोममध्ये फक्त स्थापना झाली होती, मात्र नैरोबीमध्ये त्याचं हेड ऑफिस आहे. ठीक आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पर्यावरणासंदर्भात सहकार्य वाढवणं, पर्यावरणासंदर्भात मोहिमा राबवणं, त्याच्या रिलेटेड मूल्यांकन करत राहणं, पर्यावरणाची स्थिती काय आहे हे चेक करत राहणं, तर हे सगळं UNEPचं काम आहे. UNEP कडून महत्त्वाचे अहवाल प्रकाशित केले जातात, जसं की इमिशन गॅप रिपोर्ट हा UNEP कडूनच प्रकाशित केला जातो. हा सुद्धा आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ग्लोबल एन्व्हायरमेंट आउटलुक त्यांच्याकडून प्रकाशित केलं जातं. त्यानंतर फ्रंटियर्स नावाचा एक अहवाल आहे, इन्व्हेस्ट इन टू हेल्दी प्लॅनेट, हा अहवाल सुद्धा UNEP कडून प्रकाशित केला जातो. आणि UNEPच्या बऱ्याचशा मोहिमा सुद्धा आहेत. या मोहिमांवरती सुद्धा आयोग क्वेश्चन विचारू शकेल. तर बीट पोल्युशन ही मोहीम UNEP कडून राबवली जाते. युनायटेड नेशन्स 75 किंवा UN 75 ही सुद्धा मोहीम UNEP कडूनच राबवली जाते. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आणि वाईल्ड फॉर लाईफ, तर हे सगळे मोहिमा किंवा हा महत्त्वाचा दिवस हा UNEP कडून साजरा केला जातो. ठीक आहे. महत्त्वाचा दिवसच बघतोय, तर जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन कधी असतो, कधी साजरा केला जातो ते पण जाणून घेऊ. तर संपूर्ण जगामध्ये 18 डिसेंबरला जागतिक अल्पसंख्याक दिन साजरा केला जातो. ठीक आहे. आता 18 डिसेंबरलाच का, तर 18 डिसेंबर 1992 रोजी युनायटेड नेशन्सनी मायनॉरिटीच्या संदर्भाचे जे राईट्स आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत, रिलिजन रिलेटेड जे मायनॉरिटीज आहेत त्यांचे अधिकार, लिंग्विस्टिक मायनॉरिटीज असतात. आता लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे काय, तर भाषेनुसारची ती मायनॉरिटी आहे, भाषेनुसार ते संख्येने कमी आहेत. तर अशा सगळ्यांच्या हक्कांचं प्रोटेक्शन करण्यासाठी युनायटेड नेशन्सकडून 18 डिसेंबर 1992ला त्या रिलेटेड चार्टर अडॉप्ट करण्यात आलं आणि म्हणून हा दिवस दरवर्षी वर्ल्ड मायनॉरिटी राईट्स डे किंवा वर्ल्ड मायनॉरिटी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. तर 18 डिसेंबर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपल्या भारतीय संविधानामध्ये मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक अशी कुठलीही त्यांची डेफिनेशन दिलेली नाही आहे, पण बऱ्याचशा अशा ग्रुप्सला मायनॉरिटीचा स्टेटस देऊन त्यांना वेगवेगळे अधिकार एक्स्ट्रा देण्यात आलेत किंवा त्या रिलेटेड महत्त्वाचं असं नॅशनल कमिशन ऑन मायनॉरिटीज ॲक्ट 1992 हे फॉर्म करण्यात आलं. तर त्यानुसार 6 कम्युनिटी आहेत की ज्यांना मायनॉरिटीचा स्टेटस आपल्या देशामध्ये आहे, जसं की त्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, त्यानंतर पर्शियस आणि जैनांचा समावेश हा 2014 करण्यात आला आहे. तर अशा 6 मायनॉरिटी स्टेटस असलेल्या कम्युनिटीज आपल्या भारतामध्ये आहेत. केंद्र सरकारचं जे नॅशनल कमिशन ऑन मायनॉरिटीज ॲक्ट 1992 आहे, तर त्याच्यानुसार या 6 गटांना, या 6 समाजांना मायनॉरिटीचा स्टेटस देण्यात आला आहे. ठीक आहे. आपल्या संविधानामध्ये बऱ्याचशा अशा तरतुदी आहेत की ज्यामुळं मायनॉरिटीज म्हणजेच अल्पसंख्याकांना थोडे एक्स्ट्राचे अधिकार दिले जातात किंवा त्यांच्या प्रोटेक्शनसाठीचं ते असतं. जसं की कलम 29(1) मध्ये वेगवेगळी त्यांची बोलीभाषा, त्यांची लिखाणशैली, त्यांचं कल्चर जपण्याचा अधिकार हा 29(1) ने दिलेला आहे. 30(1) मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे भाषेनुसार ज्या मायनॉरिटीज आहेत त्यांना त्यांचं स्वतंत्र एज्युकेशन सिस्टीम राबवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. तसंच कलम 30(2) मध्ये मायनॉरिटींचं एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव होऊ नये, तर अशा प्रकारची तरतूद कलम 30(2) मध्ये दिली. 2 म्हणजे सबकलम आहे ते. ठीक आहे. तर पॉलिटीमधला बराचसा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. आय होप तो लक्षात आला असेल. पुढच्या क्वेश्चनकडे आपण येऊ. कोणत्या संस्थेला पोलाद क्षेत्रातला गोल्डन पिकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार 2020 हा देण्यात आला? गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा खूप फेमस आहे. गोल्डन पिकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार 2020 साठीचा
पोलाद क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली आपली एक महारथन कंपनी ती म्हणजे सेल. तर सेलला हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित म्हणजेच सेल म्हणजेच स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. तर यांना हा यंदाचा 2020चा गोल्डन पिकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे. आता महारथन कंपन्यांचा विषय निघालाय तर आपण पटकन रिकॉल करून घेऊ. खरं तर मी तर वाटच बघत असतो की कधी मला चान्स मिळतो आणि तुम्हाला मी तो शॉर्टकट पाठ करूनच देतोय. तर तो शॉर्टकट आहे सॉनिक GB स्क्वेअर. ठीक आहे. या नावामध्ये आपण 8 महारथन कंपन्या समाविष्ट केल्यात. 9वी महारथन कंपनी तुम्ही HPCL म्हणून ऍड करायची आणि 10वी म्हणजे आपली पॉवर ग्रिड. ठीक आहे. तर या सॉनिक GB मध्ये कुठल्या कुठल्या संस्था येत आहेत किंवा कुठल्या कुठल्या महारथन कंपन्या आहेत. तर S फॉर अगेन सेल आहे, त्यानंतर O फॉर ONGC, N फॉर NTPC, I फॉर IOL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC, त्यानंतर C फॉर कोल इंडिया लिमिटेड आणि GB मध्ये जो G आहे तर तो आहे गेल साठीचा आणि B स्क्वेअर आपण केला ना तर 2 B आहेत इथं. एक B आहे BPCLचा आणि दुसरा B आहे तो म्हणजे भेलचा. ठीक आहे. तर अशा एकूण 10 महारथन कंपनीज या शॉर्टकटने तुम्ही लक्षात ठेवू शकाल. ठीक आहे. खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अ विधान आहे 1981 मध्ये आसाममधील जनगणनेचे आकडे इंटरपोलेशन पद्धतीने ठरवण्यात आले आणि ब 1991 मध्ये जम्मू काश्मीरमधील जनगणनेचे आकडे इंटरपोलेशन पद्धतीने ठरवण्यात आले. आता इंटरपोलेशन म्हणजे काय असतं तर इंटरपोलेशन म्हणजे लोकसंख्या वाढीचा अंदाज ठेवून अंदाजित आकडेवारी मांडली जाते. 1981 मध्ये आसाम आणि 1991 मध्ये जम्मू काश्मीर. तर इथं जरा अस्थिर परिस्थिती होती आणि त्यामुळे तिथं जनगणना होऊ शकली नाही आणि म्हणून तिथलची जी जनगणना आहे तर ती इंटरपोलेशन पद्धतीमध्ये मांडण्यात आली. ठीक आहे. तर दोन्ही विधानं आपली इथं योग्य दिलीत. इंटरपोलेशन मेथड काय असते तर एक ॲव्हरेज किंवा एक अंदाजित म्हणूनची आकडेवारी मांडली जाते. लोकसंख्या वाढीचा अंदाज बघितला जातो मागच्या 10 वर्षांचा, त्याच्या आधीच्या लोकसंख्येचा, असा एक 40-50 वर्षांचा जर लोकसंख्या वाढीचा अंदाज बघितला तो देशाच्या इतर राज्यांसोबत थोडा कम्पेअर केला जातो आणि त्यानुसार अंदाजित आकडेवारी दिली जाते. त्याला आपण इंटरपोलेशन मेथड म्हणतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला जनगणनेच्या दरम्यानची ही पद्धत ही माहिती असेल, आधी कधी तुम्ही वाचला असेल, नसेल वाचलं तर आत्ता तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थितपणे समजलाय. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन अगेन सेन्सस संदर्भातच आहे, जनगणनेविषयी आहे. अविधान आहे 2011च्या जनगणनेचे ब्रीद वाक्य हे आपली जनगणना आपले भविष्य असे होते आणि ब 2011च्या जनगणनेचा लोगो शाश्वत आणि प्रदीर्घ विकास या विषयावरती आधारित होता. म्हणजे लोगो म्हणजे थीम रिलेटेड इथं सांगितलेलं आहे की शाश्वत आणि प्रदीर्घ विकास. तर आय थिंक अ फक्त विधान योग्य आहे, ब विधान चुकीचं आहे आपलं. याचं रिझन म्हणजे 2011च्या जनगणनेचं ब्रीद वाक्य तर करेक्ट आहे, पण जनगणनेचा लोगोचा विषय हा होता की समावेशक विकासासाठी लोकांचा सहभाग आणि सबलीकरण. ठीक आहे. तर समावेशक विकासासाठी लोकांचा सहभाग आणि सबलीकरण हा 2011च्या जनगणनेच्या लोगोचा विषय होता. तर ब विधान आपलं चुकीचं आहे. तर आपला आन्सर राहील पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता सेन्सस मी तुम्हाला पटकन रिवाईज करून देतो. हे सेन्सस मी गव्हर्नमेंट वेबसाईटवरूनच घेतलेले, त्याच्यामुळे कुठलाही डाऊट नसावा. 2011च्या सेन्सस हे आपल्या देशासाठी जे 15वे जनगणना होती, 15वे सेन्सस होते आणि हे सेन्सस हे C चंद्रमौली यांच्या अध्यक्षतेखाली हे पार पडलेले आहेत. म्हणजे ते आपले कमिशनर आणि रजिस्टर जनरल ऑफ इंडिया होते 2011च्या सेन्सससाठी. आणि 2011चे जे जनगणना होती तर ती 2 फेजमध्ये कंडक्ट करण्यात आली होती. एकदा घरांची गणना झाली होती आणि दुसऱ्यांदा ॲक्च्युअल लोकसंख्या. ठीक आहे. आणि नॅशनल सेन्सस सर्वेकडून 28 राज्य त्या काळातले आणि 7 युनियन टेरिटरीज, असे एकूण 640 जिल्ह्यांची नोंद झाली. त्यामध्ये 497 शहरं होती, 5767 तहसील भाग आणि 6 लाखांपेक्षा जास्त खेडी. ठीक आहे. तर हे 2011चे नंबर आहेत. 2021च्या जनगणनेमध्ये भरपूर फरक पडणार आहे. आता हू नोज की कशा पद्धतीने जनगणना होते की नाही, किंवा लॉकडाऊन वगैरे आता जर इम्पोज झालं किंवा आणखीन काही एक्सटेंड झाल्या सिच्युएशन तर मे बी एखादं वर्ष आपली जनगणना पुढे ढकलली जाऊ शकते किंवा ऑनलाईन पद्धतीमध्ये घेण्याचा सुद्धा काहीतरी प्रयत्न करतील. ठीक आहे. आता या जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बेंगलोर तर या सिक्वेन्समध्येच हे सगळ्यात हायली पॉप्युलेटेड असे शहरं आहेत. पहिल्या क्रमांकाला आहे मुंबई, 18,39,04,912 कोटी ही 2011 मधली जनगणना आहे.
दिल्ली दुसऱ्या स्थानाला, कोलकाता तिसऱ्या, चेन्नई चौथ्या आणि बेंगलोर 5व्या स्थानावरती आहे. आपण जर सेक्स रेशो जर बघितला तर सगळ्यात चांगला सेक्स रेशो म्हणजे काय, मेल आणि फिमेल यांचा प्रति 1000 किती काउंट होतोय तो, म्हणजे प्रति 1000 पुरुषांमागं किती महिला आहेत, तर आपण जे त्यावेळेस कॅल्क्युलेट करू तर ते सेक्स रेशो असणार आहे. तर केरळामध्ये 1084 सेक्स रेशो आहे. 1084 म्हणजे काय, तर 1000 पुरुषांपाठीमागं 1084 महिला आहेत, म्हणजे इथं महिलांची संख्या प्रति पुरुष जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर पुदुचेरी 1034, तमिळनाडू 996, आंध्र प्रदेश 993, छत्तीसगड 991. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हायेस्ट पॉप्युलेटेड राज्याचा जर विचार केला तर उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावरती आहे, 19,98,00,000 म्हणजे 20 कोटींच्या पुढंच आता सध्याची लोकसंख्या असणार आहे. महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावरती, बिहार तिसऱ्या स्थानावरती, वेस्ट बेंगॉल 4 आणि आंध्र प्रदेश 5. ओके. तर हे आंध्र प्रदेश म्हणजे 2011 मधलं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असं एकत्र गणलेलं आहे. आता 2021च्या याच्यामध्ये भरपूर बदल होणार आहेत. ओके. आणि काही महत्त्वाचे हायलाइटेड पॉईंट्स पण लक्षात घेऊ शकता, जसं की देशाचा जर सेक्स रेशोचा विचार केला तर देशाचा सेक्स रेशो हा 940 दिलेला आहे. प्रति 1000 पुरुषांमागं देशामध्ये 940 महिला आहेत. याच्यामध्ये बदल झालेला आहे, रिसेंट आकडेवारी आली होती, 943च्या पुढे गेलेला आहे आपला सेक्स रेशो. लहान मुलांच्या बाबतीतला जर सेक्स रेशो बघितला, लहान मुलांच्या बाबतीत म्हणजे कसा 0 ते 6 या वयोगटामध्ये सेक्स रेशो जर बघितला तर इथं 914 1000 असं आहे, म्हणजे इथं 914 मुली आणि 1000 मुलं. ओके. आणि भारताची एकूण लोकसंख्येची घनता जर विचारात घेतली, घनता म्हणजे काय की प्रत्येक एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती माणसं आपल्याला भारतात बघायला मिळतात, तर तो एक भारताचा ॲव्हरेज हा 382 एवढा आहे. म्हणजे एका स्क्वेअर किलोमीटरच्या चौकोनामध्ये आपण 382 नागरिक आपल्या देशामध्ये आढळतील. ठीक आहे. आणि देशाचा जो लिटरसी रेट आहे, शिक्षणाचा दर जो आहे तो आहे 74.04% 2011 नुसार. ओके. तर आय थिंक सेन्ससबद्दलची एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. लेक्चर बऱ्यापैकी मोठं झालंय, तर मी तुम्हाला आज 2 क्वेश्चन होमवर्कला देतोय. पहिला क्वेश्चन आहे खालीलपैकी काय खरे नाही. स्वामी विवेकानंद यांनी 1900 साली पॅरिस येथीलच्या धर्माच्या इतिहासाची सभा मध्ये भाषण केले. आणि 1998 मध्ये त्यांनी उद्बोधन पत्रिका हे मासिक सुरू केले. ओके. तर यापैकी खरे नाही असं विचारलंय. आणि दुसरा क्वेश्चन अगेन होमवर्कसाठी दिलाय, तो आहे खालीलपैकी कोणी सेंट्रल हिंदू स्कूलची स्थापना केली. तर हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, आपल्या भारताच्या इतिहासाला थोडंसं वळण देणारं व्यक्तिमत्व आहे. तर या दोन्ही क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट करून कळवा. उद्याच्या आपल्या डेली क्विजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला याचे आन्सर देईलच. तर आज तुमची इथं रजा घेतोय फायनली. जाताना फक्त एक अपडेट देतो, विजन स्टडीज ॲप तुम्हाला सगळ्यांच्या फोनमध्ये असू द्या. भरपूर सारा अभ्यास, भरपूर सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथून स्वतः अभ्यासता येईल. आणि या काळामध्ये स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या टाईमला प्रॉपर युटिलाइज करा आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करताय ते सकारात्मक पद्धतीमध्ये घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या येणाऱ्या परीक्षांसाठी तयारी करायची, क्वेश्चन असं पद्धतीने तयार करायचे, तर अशांसाठी विजन स्टडीवरती कोर्स उपलब्ध आहे. 999 रुपये ॲडमिशन फी आहे त्याची. नक्कीच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.